नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णाज तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अशी स्पेशल रेसिपी केलेली आहे। पहा, नगेट्स। सगळ्यांना कॅफे शॉपमध्ये गेल्यावरती मुलांना नगेट्स लागतात। आपल्याला माहिती आहे बघा, किती क्रिस्पी, छान आणि पटकन होणार आहे, कमी साहित्यात। आता काय काय सांगू याच्याबद्दल तुम्हाला। बघा, हे अगदी असे क्रिस्पी आहेत, म्हणजे काही हे नाही, असं छान झालेले आहेत। टेस्टला सुद्धा हे बघा, आतपर्यंत असे हे छान, म्हणजे बघा वासही मस्त येतं। तर असे हे नगेट्स आपण खाऊ शकतो टोमॅटो सॉस बरोबर। तर बघा, एकदम मस्त झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झालेले आहेत ते। सुरू करूया लगेच। नगेट्स करण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। आपण उकडलेला हा असा मॅश केलेला बटाटा, म्हणजे 2 बटाटे मध्यम आकाराचे साधारण आहेत, आणि इथे हिरवागार ताजा फ्रेश मटार आपण घेतलेला आहे। आता सीझन आहे मटारचा, म्हणून आपण करणार आहे। त्यानंतर गाजर एक खिसलेलं आहे, कांदा आहे, इथे चिली फ्लॅक्स आहेत, मिक्स हर्ब्स, इटालियन हर्ब्स किंवा मिक्स हर्ब्स आपल्याला छोटे पाऊच मिळतात ना, ते घेतलेलं आहे मी। लसूण बारीक चिरलेला, आलं लसूण पेस्ट ऐवजी असं घेतले। मीठ आहे, कॉर्नफ्लोअर आहे अर्धा चमचा, साखर आहे, कॉर्नफ्लोअर 1 चमचा, हे पीठ आहे, कणिक आहे, पेस्ट करायला आपण ठेवलं वेगळं। त्यानंतर इथे रवा आहे। ही एक सिक्रेट रेसिपी आहे आपली। अगदी आपण हे रवा कशासाठी वापरणार आहे ते तुम्हाला सांगते मी। 2 चीज क्यूब आहेत, म्हणजे ज्यांना ऑर्डर घ्यायची असेल ना, त्यांना रवा वापरला की अगदी इझी आणि बिंदास, म्हणजे ते फुटणार नाही, तेल जास्त उडणार नाही। असे नगेट्स कसे होतील ही आपण स्पेशल रेसिपी बघणार आहे आता। कळलं? तर चला, तर आपण सुरू करूया लगेच। रवा आपण आता इथे भाजून घेणार आहे। अर्धी वाटीच रवा घेतला आहे आपण। बघा, बटाट्याऐवजी आपण जर तुम्ही रवा वापरू शकता, थोडा बटाटा वापरायचा आणि रवा पण वापरायचा, म्हणजे ते अगदी व्यवस्थित क्रिस्पी आणि तेल ओढलं जात नाही। अपर्णाज किचनच्या अशा छान छान रेसिपीज पाहत राहा। जर सबस्क्राईब केले नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही क्लिक करा। अगदी 2 मिनिटात रवा आपला हा भाजून होतो। त्यावर आपण रव्याच्या दुप्पट उकळतं पाणी घालायचं आहे। पाणी मी गरम करत ठेवते, पण रवा भाजताना त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं होतं। हे बघा, रंग बदलतं आणि पाणी उकळत ठेवणार आहे। दुप्पट पाणी घेतलेलं आहे इथं रव्याच्या, हे बघू शकता तुम्ही। आता या रव्यावर आपण उकळतं पाणी ओतून याला वाफ आणायची आहे, आणि यामध्ये आपण एक थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं। बघा, बाकी काहीच घातलं नाही। छान वाफ येऊ द्यायची, आणि हे घट्टच पाहिजे। झालं, गार करूया आता। हे मटारचे दाणे मिक्सरमध्ये जाडसर फिरवायचे, भरत ठेवायचे। आता आपण हे मटार जे बारीक केलेले आहेत ते, आणि इतर जे साहित्य घेतलेलं आहे ते सगळं आपण मिक्स करायचं आहे। बघा, फ्रेश मटार अगदी छान असा घेतला। त्यामध्ये आपण हे जे उकडलेले बटाटे होते हे सगळे 2 घेतलेले आहेत, ते मॅश करायचे। त्यानंतर कांदा, गाजर, मसाल्यांमध्ये आपल्याला लसूण बारीक चिरलेला आहे आपण। इथं चिली फ्लॅक्स, म्हणजे मिरची बघा अशी ही बारीक केलेली आहे, जाडसर अशी, ती घेतलेली आहे आपण। कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार। त्यानंतर आपल्याला मिक्स हर्ब्स तुम्ही घेऊ शकता कुठलेही। इथे आपण मीठ घालणार आहे, 1 चमचाभरच कॉर्नफ्लोअर, त्यानंतर चवीपुरती साखर, इटालियन मसाले घेतले, मिरे पावडर घेतली आहे। बघा, हा छोटा पाऊच असतं मसाल्याचा, मिक्स हर्ब्स, इटालियन हर्ब्स, आपण जे पिझ्झाला वगैरे मसाला वापरतो तो मसाला आहे। आणि त्यामध्ये आपण आता गार झालं आहे की घालायचा आहे रवा, जो भिजवून घेतलेला आहे आपण वाफवून, तो। आधी मी हे सगळं मिक्स करते। आपण जसं बटाटा उकडून घातला तसंच हा रवा झालेला आहे, गार आहे, ते घालणार आहे सगळं मी। हे असं मिक्स करायचं इथं।
व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. कच्चा रवा घालण्यापेक्षा कधीही असा रवा घातला की त्याची टेस्ट छान आणि मस्त क्रिस्पी होतात. आतपर्यंत कच्चं राहत नाही मुख्य. अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. स्टार्टर हे हळदी कुंकवाला आता सध्या सीझन आहे म्हणून मुलांना टिफिनला, किटी पार्टीला आणि आपल्याला खायला मध्ये मध्ये काहीतरी लागतं. आणि हे आता कसं करायचं आहे पुढचं ते पाहूया. चीज घालायचं राहिलेलं आहे आपलं. 2 क्यूब्स चीज घालणार आहे आपण यामध्ये. असं खिसून घालायचं आहे. चीजमुळे टेस्ट एकदम मस्त येते. त्यामुळे आपण इतर कुठलेही मसाले फारसे घालायची गरज नसते. बघा मटारला मुळात चव असते, गाजरला मुळात चव असते. त्यामुळे उगीच सगळेच मसाले घालत बसला आपण तर मग त्या मसाल्यांचाच वास जास्त येतो आणि मूळ डिशीचा स्वाद आहे तो बाजूला पडतो. कारण मटारचे खूप वेगळे वेगळे पदार्थ येतात, कटलेटपासून अगदी बरेचसे आहेत. पण ही जी टेस्ट आहे बघा, ही चीजची नगेट्सला ही तुम्ही कॅफेमध्ये जेव्हा खाता, कॅफेमध्ये नगेट्स कॉफीबरोबर मागवले जातात बरेचदा, तर ते अतिशय मस्त लागतात आपल्याला. आणि असं वाटतं कसे करत असतील. सगळं असं मिक्स करायचं आहे हे. आता तळताना आपण काय काळजी घ्यायची ते दाखवते मी. आता आपण इथे 2 चमचे कणिक घेतली मी, कणिक किंवा मैदा आणि कॉर्नफ्लोअर असं घेऊन याची पातळ पेस्ट करायची. मीठ घातलेलं आहे आपण चवीपुरतं. एकदम आपल्याला नगेट्स क्रिस्पी व्हायला पाहिजेत. बघायचं आहे कितपत आहे ते. छान असं पण गठोळे नको राहिला त्याच्यामध्ये. कन्सिस्टन्सी अशी पातळ पाहिजे, हे घट्ट नको. हां, आता हे बरोबर झालेलं आहे बघा. आपण असं मध्यम आकाराचा आकार करायचा आहे. फार मोठाही नको आपल्याला आणि फार एकदम बारीकही नको. एवढ्या आकारचे असतात, अगदी पार्टीमध्ये वगैरे असतात ते असे एकदमच छोटे करतात. स्टार्टर म्हणून जे येतात ना हे असे छोटे येतात आणि हे आपण जनरली असे केले जातात. हे बघा असे पार्टीसाठी थोडे छोटे येतात, स्टार्टर्स येतात, कॅफेमध्ये असतात तसे. तुम्ही स्नॅक्स म्हणून खाता तेव्हा थोडे मोठे लागतात. असे मी आधी सगळे करून घेते, नंतर काय करायचे पाहूया. हे सगळे नगेट्स आपले करून झालेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, तळायचे आहेत. हे जर तुम्हाला नंतर करायचे असतील, सकाळी करून ठेवले संध्याकाळी, तर मग तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐन वेळेला तळायच्या वेळेस हे करा. कारण डबल तळण्यापेक्षा ते सोयीचं होतं. बरोबर. आता हे आपण प्रत्येक पीस हा या बॅटरमध्ये घालायचा आहे बघा. हे आपण पातळ केलं होतं त्यामध्ये. इथे आपण ब्रेड क्रम घेतला आहे, 2 ब्रेडच्या स्लाइसचा त्यामध्ये हे ठेवायचे. अशा पद्धतीने आपण सगळे हे घालून घ्यायचे यामध्ये. म्हणजे त्याला व्यवस्थित ब्रेड क्रम चिकटणार आणि मग ते तळायचे, म्हणजे ते क्रिस्पी होतात. अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा, कसं वाटतं आहे तुम्हाला या रेसिपीज. इतर रेसिपीही पाहत रहा. हे सगळं भुरभुरायचं, जे एकदम छान सगळीकडे लागणार. हातानेच करायचं प्रत्येक वेळेलाच. काही चमचा तर आम्हाला कसं दाखवायला लागतं, पण सारखं सारखं आपलं चांगलं आहे. हातात स्वच्छ धुवायचे करताना, म्हणजे अशा वेळेला नीट करता येतात. हे बघा अगदी एवढी तयारी करून 2 तासाने तळलं तरी चालेल, फक्त ते फार ओलं नाही होऊ द्यायचं. मग इकडे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा. गॅस आत्ता सुरुवातीला बारीक आहे. गोल्डन कलरवर व्हायला पाहिजे. हँडलची कढई असली की हे हलवायला आपल्याला सोपं पडतं. लगेच आपल्याला झारा लावायची गरज नसते.
बघा असे हे आपले नगेट्स आता तळून झालेले आहे आणि आपण हे यामध्ये काढायचे आहेत. असे एक एक म्हणजे तेलकट होणार नाही जास्त. असे सगळे आपण नगेट्स तळून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना छान छान अशा रेसिपी करायला शुभेच्छा. खूप शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.